ठाकरे बंधूंची आज सभा ठाण्यातील गडकरी रंगायतन चौक शेजारी आज पार पडली। या सभेमध्ये राज ठाकरे असेल, उद्धव ठाकरे असेल यांनी आपल्या जे उमेदवार आहेत, जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचा कुठेतरी सत्कार या ठिकाणी करताना पाहायला मिळालं। कुठेतरी काही उमेदवारांना हे पैशारूपी विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण मात्र काही उमेदवारांनी माघार घेतली आणि त्याचमुळे आता आपल्या सोबत बोलत आहेत की राजन विचारे साहेब ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत मात्र त्यांचा अद्यापही पत्ता नाहीये, काय सांगाल या उमेदवारांना आणि कशा पद्धतीने तुम्ही बघताय की ज्या उमेदवारांचा सन्मान देखील दोन्ही पक्षप्रमुखांनी केला? शेवटी निष्ठावानांचा सत्कार होणं गरजेचं आहे आणि तो मला वाटतं आज या इथे रंगमंचावर झाला। आणि तुम्हाला माहिती आहे सर्वच विकाऊ नाहीत, आज त्या लोकांना एवढं आमिष दाखवून सुद्धा त्या ठिकाणी ते त्या आमिषाला बळी न पडता मला वाटतं त्यांनी जे केलं त्या बाबतीमध्ये उद्धव साहेबांनी सुद्धा आणि राज साहेबांनी सुद्धा त्याचं स्वागत केलं। आणि तुम्ही बघितलं असेल या संपूर्ण ज्या वेळेला ठाकरे बंधू एकत्र आले त्याच दिवशी तुम्ही बघितलं असेल रात्री पहाटे सकाळी 6 वाजेपर्यंत युतीची त्यांची स्वतःची बोलणी सुरू झाली आणि त्याचा धसका त्या लोकांनी घेतलेला आहे। आणि तुम्हाला माहिती असेल की ठाणे महापालिकेची जी अवस्था आज झालेली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार तेच आहेत। कारण तुम्ही बघितलं असेल या महापालिकेचं बजेट जे आहे 6,000 कोटीच्या आसपास आहे आणि असं असताना या महापालिकेचे पगार देण्याच्या वेळेला जीएसटीचा परतावा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पगार द्यायला वेळ लागतो। आणि असं असताना आज तुम्ही बघितलंय कर्मचाऱ्यांचे सुद्धा देणी या ठिकाणी बाकी आहेत, जी कामं ठेकेदारांनी केलेत त्याचे सुद्धा पैसे बाकी आहेत। आणि असं असताना या ठाणे महापालिकेचे संपूर्ण विकास ठप्प झालेला आहे। महापालिकेच्या आवारामध्ये सहाय्यक आयुक्ताला त्या ठिकाणी 25 लाखाची लाच घेताना अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये घेताना पैसे घेताना त्या ठिकाणी रंगेहात पकडले गेले। आणि असं असताना या ठाणे महापालिकेची जो काही कारभार यांच्या हातात आहे तो मला वाटतं ठाणेकर जनतेने या ठिकाणी त्यांना घरी बसवलं पाहिजे आणि जनतेने त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या उमेदवाराला विजय करून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठाणे शहराचं जी राहिलेली कामं आहेत, ज्या ठाणे शहराचा विकास आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने आणि भ्रष्टाचार मुक्त त्या ठिकाणी कारभार आम्ही करू। आणि या जनतेला ठाणे शहर जसं तलावांचं शहर होतं किंवा ठाणे शहर एक चांगलं स्वच्छ शहर होतं हे करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करू। विचारे साहेब, तुम्ही महानगरपालिकेत महापौरपदी पण होतात, महापौर पदाच्या कालावधीमध्ये तुम्ही संपूर्ण ठाणे शहराचा कारभार देखील बघितलाय, पण मात्र ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी जे काही गोष्टींचा उल्लेख केला की काही जमिनी आहेत, जे काही प्रश्न आहेत, घोडबंदरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय? तुम्हाला माहिती असेल ठाणे शहराचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे घोडबंदरची वाहतूक कोंडी। त्याचबरोबर ठाणे शहराला स्वतःचं धरण नाहीये, नवी मुंबईला आहे, मुंबईला आहे, परंतु हे मुख्यमंत्री असताना एक ठाणेकरांची अपेक्षा होती की या ठाणे शहराचं साठी स्वतंत्र धरण असावं, परंतु ते गेल्या 22 वर्ष झालं नाही। आणि आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल की सर्व ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत, स्वतःचं डम्पिंग यार्ड नाहीये। आणि आज तुम्ही बघितलं असेल संबंध जी कामं ठप्प झालेली आहेत, एवढा महापालिकेचं बजेट असताना सुद्धा वेळेवर पगार दिला जात नाही, जीएसटीचे पैसे आल्यानंतर मला वाटतं पगार दिला जातो। तर अशा पद्धतीने डबघाईला आलेली महापालिका आज मला वाटतं जनतेने यांच्याकडून काढून या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर दिली तर नक्कीच या जे ठाणेकरांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेला आम्ही पात्र ठरतो। उद्या निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळेच उद्या आदित्य ठाकरेंचा बाईक रॅली देखील आहे। कशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन असणार आहे आणि संपूर्ण ठाण्यात कशा पद्धतीने चैतन्याचं वातावरण निर्माण होणार? मला वाटतं उद्याची बाईक रॅली ऐतिहासिक अशी बाईक रॅली होईल आणि उद्या शेवटचा दिवस आहे मतदारांचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।